निस्वार्थी म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर फक्त तुम्हाला कालची रोहित शर्माची बॅटिंग बघायची आहे। त्यावरून तुम्हाला कळेल की निस्वार्थ असणं म्हणजे काय। कारण कसल्याही प्रकारचा सेल्फिशनेस रोहित शर्माने दाखवलेला नाही। तुम्ही मागील पण वर्ल्ड कप मध्ये बघितलेला असेल, ज्या प्रकारे तो स्टार्ट करून द्यायचा, एक मोमेंटम बनवून देत होता बाकीच्या टीमला आणि बाकीचे प्लेयरला ग्राउंड रेडी असायचं, त्यामुळे ते पण येऊन चांगलाच परफॉर्म करत होते आणि काल सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे। रोहित शर्माने ज्या प्रकारे बॅटिंग केली म्हणजे असं वाटत होतं की प्रत्येक बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जात आहे, सिक्स किंवा चौकाच मारणार आहेत। बॉलर अक्षरशः घाबरले होते। ज्या प्रकारे आयपीएल मध्ये बॉलरची कंडिशन झाली अगदी त्याच प्रकारची कंडिशन ऑस्ट्रेलियाच्या बॉलरची काल झालेली होती आणि जगातला नंबर 1 चा बॉलर मानला जाणारा मिचेल स्टार्क, त्याला तर 29 रन काढल्यात एकाच ओव्हरमध्ये रोहित शर्मानं, ते पण विराट कोहली आउट झाल्यानंतर। यामुळेच जे मोमेंटम रोहित शर्मानं बनवून दिलं आणि 41 बॉलमध्ये 92 रन ज्या बनवल्या, त्यामुळेच टीम इंडियाला 200चा पल्ला गाठता आला आणि बाकीचे पण सगळ्याच प्लेयरनं ओव्हरऑल चांगलाच परफॉर्मन्स केलेला आहे। रोहित शर्माच्या इनिंगचं खास करून कौतुक करायचं म्हणजे 8 सिक्स आहेत आणि 7 चौकार आहेत आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट रोहित शर्माचा वैयक्तिक हायेस्ट स्कोर कालच बनलेला आहे। याच्या अगोदर 79 रन त्याचा हायेस्ट स्कोर होता आणि काल त्यानं बरेच रेकॉर्ड सुद्धा बनवलेले आहेत, जसे की T20 करिअर मध्ये सगळ्यात जास्त रन बनवणारा रोहित शर्मा हा प्लेअर झालेला आहे। 4165 रन त्याचे झालेले आहेत। या अगोदर हे रेकॉर्ड बाबर आझमच्या नावावर होतं 4145 रनचं आणि 3 नंबरला विराट कोहलीचा आहे। म्हणजे ह्यांच्यामध्ये जास्त अंतर नाही, कधी हे ओव्हरटेक करले तर कधी विराट कोहली ओव्हरटेक करतो, तर हे चालूच राहणार आहे। जेव्हा 700 रन कोणी पुढे जाईल तेव्हा आपण म्हणू शकतो, परंतु तरी का होईना काल रोहित शर्मा 1 नंबरचा बॅट्समॅन बनलेला आहे T20 मध्ये रन बनवणारा। तर हे तर झाले सगळे रेकॉर्ड। मॅच मध्ये काय झालं हे पण तुम्हाला माहित आहे। मॅच संपल्यानंतर हर्ष भोगले यांनी रोहित शर्माला विचारलं की तुझ्या मनामध्ये एकदा पण सेंचुरीचा विचार आला नाही का? कारण काल जर रोहित शर्माने सेंचुरी बनवली असती तर आतापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये T20 वर्ल्ड कप मध्ये सगळ्यात कमी बॉलवर सेंचुरी झाली असती, परंतु रोहित शर्मा आउट झाला आणि हे रेकॉर्ड सध्या ख्रिस गेलच्या नावावर आहे। त्याने 47 बॉलमध्ये सेंचुरी बनवलेली आहे। जेव्हा हर्ष भोगले यांनी रोहित शर्माला विचारलं की सेंचुरीचा विचार केला नाहीत का, तर रोहित शर्माने सांगितलं की मी कधीच पर्सनल माइलस्टोन कडे बघत नाही, मी फक्त टीमसाठीच खेळत असतो। माझ्या मनामध्ये एकदा पण विचार आला नाही की आपली सेंचुरी होईल का नाही। हे त्याचं बेस्ट उदाहरण आहे की सेल्फलेसनेस म्हणजे काय। त्यानंतर एकदा गौतम गंभीरनं सांगितलं होतं की बरेच जण ग्रेट प्लेअर असतात किंवा बरेच कॅप्टन तर खूप जास्त आहेत, पण कॅप्टन पेक्षा लीडर असायला पाहिजे आणि रोहित शर्मा हा लीडर आहे। लीडर जो आहे तो आपल्या टीमला डिरेक्शन देत असतो आणि त्यावरच टीम चालत असते। कालच्या मॅचवरून तुम्हाला हे समजलेच असेल। आणि वर्ल्ड कपच्या दरम्यान शोएब अख्तरनं असं म्हटलं होतं की जर रोहित शर्मानं पर्सनल माइलस्टोन कडे बघितलं असतं तर कमीत कमी त्याचे 5 शतक झाले असते त्या T20 मागील वर्ल्ड कप मध्ये। कारण तेव्हा पण तुम्ही बघितलं असेल की रोहित शर्मा बऱ्याच वेळेस, 2 वेळेस तर 48 वर आउट झालेला आहे, 2 वेळेस 80-85च्या रेंज मध्ये आउट झालेला आहे। मग अशा वेळेस जेव्हा 50 आणि सेंचुरीच्या जवळ गेलेला असताना जर तो शांत खेळला असता तर त्यानं ती 50 किंवा सेंचुरी केली असती, परंतु तो पर्सनल माइलस्टोन कडे कधीच बघत नाही, हे वारंवार दाखवून दिलेलं आहे। यामुळेच रोहित शर्मा हे निस्वार्थ कॅप्टन असून ग्रेट लीडर आहे।